Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Radha. Happy birthday to you. धीरजस हे सगळं सरप्राईज आहे. आणि सरप्राईज सांगायचं नसतं, असं डायरेक्ट द्यायचं असतं. आता मी तुझा बॉयफ्रेंड आहे ना, आणि मी इथे असताना तुझा वाढदिवस खासच झाला पाहिजे, हो ना? पण हे तू कधी कसं? राधा, आता तू काहीच बोलायचं नाही. आता तू मस्त एन्जॉय करायचं. आज तुझा दिवस आहे राधा. हा, तू इथेच थांब, मी आत्ता आलो. राधा, राणी सरकार, या बसा बसा. एक मिनिट. अगं काय करतेस? फुंकर मारायच्या आधी तुझी काय इच्छा आहे, तुला मनापासून काय हवंय, तुझी विश काय ते तर माग. देवा, धीरजसला माझ्याशिवाय सुखात ठेवशील ना? काप आता. तुला काय इतकं सोपं वाटलं का? अगं हट्टी मेणबत्ती, हट्टी एकदम माझ्यासारखी, सोडणार नाही. काप आता. अगं मला भरू ना केक. हॅपी बर्थडे राधा. थँक यू धीरज. मोस्ट वेलकम.
राधा, अजून वाढदिवस संपला नाहीये. एक सरप्राईज अजून बाकी आहे. एक महत्वाचं गिफ्ट तुला द्यायचंय. विराजस, विराजस, अरे आपण ज्या नात्यामध्ये बांधलो गेलोय त्याची रोज जाणीव करून देणार आणि आपलं नातं अजून घट्ट करणारं काहीतरी. मंगळसूत्र. येस, मंगळसूत्र. थँक्यू. उद्यापासून रोज घालायचं. एकदम स्वीट असलं रोमॅन्टिक सेलिब्रेशन झालं माहितीये. क्यूटेस्ट बर्थडे एव्हर. ए तुला बोलवलं पण मला नाही. छे, मला कसलं बोलवतोय तो? त्याने सगळं सरप्राईज केलं होतं, एकदम गुपचूप केलं होतं त्याने, फक्त दोघांपुरता. अगं पण तुला कसं कळलं? त्याच्या खोलीत जाऊन बघ. बलून्स काय, फोटोज काय, क्राऊन काय, असलं डेकोरेशन केलं होतं ना. एकदम असं जोरदार बर्थडे सेलिब्रेट केलाय आपल्या भाऊरायांनी त्यांच्या राणी सरकारांचा. वा वा, खूपच छान. मग बरंच झालं तुला बोलवलं नाही ते. का? अगं ते म्हणतात ना काय, कबाब में हड्डी. मी कबाब में हड्डी? मी? आजी, मी कबाब में हड्डी? आजी, ही हड्डी जर नसती ना तर त्यांचे कबाबच शिजले नसते. आय मीन त्यांच्या प्रेमाची गाडी पुढेच गेली नसती. मीच मदत केलीये त्याला त्याच्या प्रेमात. आणि तू